मराठी बालभारती इयत्ता 7वी यातला भाग तिसरा मधला धडा 13वा कवितेची ओळख. धडा 14वा कवितेची ओळख हा धडा लिहिलेला आहे शारदा दराडे यांनी. पान क्रमांक आहे 64. त्यांचं विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन, गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन, सदर पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड झाली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र, मेहू नाराजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आता ही एकांकिका आहे आणि ही एकांकिका त्यांनी तशीच्या तशीच या धड्यामध्ये दिलेली आहे. आता या पाठाचा परिचय असा आहे की सुधीर नावाचा एक मुलगा असतो, त्याला काव्य प्रतिभा या विषयावर प्रकल्प करायचा होता. तर त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी त्याला कशी काय मदत केली आणि सर्वजण कसे काय कवितेत बोलू लागले, हा एक मजेशीर संवाद जो आहे त्यांचा हा एकांकिकेच्या रूपाने यात दिलेला आहे. आणि यातनं मूल्य किंवा शिक्षण या धड्यातनं आपल्याला काय मिळतं की शब्दांची जादू म्हणजे कविता तयार करण्याचे कसं मुलांना कळावे हा हेतू या एकांकिकेतून स्पष्ट झालेला आहे. आणि यमक जुळलेल्या वाक्यामधून कशी काय कविता प्रकट होते याचं प्रात्यक्षिक या धड्यामध्ये आपल्याला दिसतं. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. आजोबा: अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश कसा? शांत कसा? सुधीर: आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आजोबा: कोणी सांगितलं रे तुला? सुधीर: हे शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. आता सुधीरचा प्रवेश म्हणजे सुधीर जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचे आजोबा त्याला म्हणतात की आज तू एवढा शांत कसा आहे? तर तो म्हणतो की सरळ आजोबांना विचारतो, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय? तर आजोबा विचारतात, का रे, तुला का बरं याचा उत्तर हवा आहे? तर सुधीर म्हणतो की आज आमच्या शाळेत बाईंनी काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिला, हा प्रोजेक्ट दिला आहे आणि त्याचा तर ताणच आलाय. ताण आला म्हणजे मला फार टेन्शन आलं आहे. आणि काव्य प्रतिभा म्हणजे कविता निर्माण करायची शक्ती. आजी: अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितलंय बाईंनी. आता काव्य प्रतिभा म्हणजे काय? आजीने त्याला समजवलं की कविता करण्याची, कविता समजून घेण्याची आकलन शक्ती. आकलन शक्ती म्हणजे समजण्याची ताकद. हे केलं की म्हणजेच तुला प्रयत्न करायचे आहे. सुधीर: पण मी हे कसं करू? आजोबा: अरे काळजी करू नकोस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आजोबा म्हणतात की तू काळजी करू नको, आपण सगळे मिळून म्हणजे आपलं पूर्ण कुटुंब या गोष्टीसाठी तुझ्या पाठीशी आहे, तुझी मदत करेल. आजी: तुम्ही? हो, काय प्रयत्न करणार? आजोबा: आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरवून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आजी आजोबाला म्हणते की तुम्ही काय प्रयत्न करणार? आजोबा म्हणतात की आजपासून आपण कवितेतनं संभाषण करायचं, म्हणजे फक्त कवितेतनंच बोलायचं, म्हणजे त्याला हे समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण करेल. आई: सुधीर, हातपाय धु आणि दूध घे. सुधीर: आजी, मी कागद वही घेऊन येतो, आताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. आजी: घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. म्हणजे आता त्यांचं जे संभाषण आहे ते कवितेच्या रूपाने
सुरू झालेला आहे. सांजवात म्हणजे संध्याकाळच्या वेळी देवघरात आपण जो दिवा लावतो त्याला म्हणतात सांजवात. आणि सांजवात केल्यानंतर जी प्रार्थना म्हणतो शुभम करोती कल्याणम, ती प्रार्थना. आता घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. म्हणजे हे बघा, ह्याच्यामध्ये जे यमक जुळतं आहे शेवट सांजवात आणि पात, तर हे कवितेच्या रूपाने त्यांनी आता संवाद घरात सुरू केला आहे. कवितेच्या रूपाने बोलणं घरी सुरू केलेलं आहे. आजोबा, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको करू तू कांद्याची पात. त्यावर आजोबा म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात. वात म्हणजे एक रोग, ज्याने हातापायामध्ये किंवा सांध्यामध्ये कापरे भरतं. नको भाजी करू तू कांद्याची पात. आजी, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. आता आजी त्यावर म्हणते की मी जी भाजी करते नेहमीच तुम्ही त्याच्यावर खो देता. म्हणजे मी जे म्हटलं भाजी केली की तुम्हाला ती पटत नाही. सुधीर, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल करती भाजी. त्यावर सुधीर म्हणतो की माझी सुपर आजी म्हणजे माझी श्रेष्ठ आजी, तुला जी आवडेल तू कर भाजी. आजोबा, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दाताची कवळी. आता आजोबा म्हणतात की तू कर छान भाजी, आणि आजीला म्हणतात तू कर छान छान चवळीची भाजी, आणि सुधीर तू आण माझी दाताची कवळी. आता हे सगळे कवितेत बोलतात आहे, हे सगळे यमक आहे, चवळी कवळी. आजी, बरं बाई, तुमची इच्छा हाच द्यास, भाजी बनवते चवळीची खास. आजी म्हणते की तुमची इच्छा आहे तर मी तुमच्यासाठी खास चवळीचीच भाजी बनवते. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी असते. बाबा, अगं आई, पटकन खायला दे ना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. बाबांची रात्रपाळी म्हणजे बाबांना रात्री नोकरीवर जायचं असतं, तर ते त्यांच्या आईला म्हणतात, आई मला पटकन काहीतरी खायला दे, नाहीतर माझा बॉस मला सही नाही करू देणार, म्हणजे मला उशीर होईल. सुधीर, कसली घाई कसली सही, आजीनं दिलं चपाती दही. आई, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नी हसतात तोंडावर घेऊन रुमाल. तर आई म्हणते की काय बाई कवितेची कमाल, बोलतात आणि तोंडावर रुमाल ठेवून सगळे हसून राहिले आहे. आजी, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. आजोबा, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आणि मग बाबा जेव्हा ऑफिसमध्ये जायला निघतात तेव्हा आजोबा पण फिरायला निघतात. आजी, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई, तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का. आता आजोबा जेव्हा म्हणतात की लवकर लवकर मला माझ्या कोटाचं बक्कल तुटलेलं आहे, तेव्हा आजी म्हणते की तुम्ही सतत काही ना काही तोडून ठेवता. मग आई असं म्हणते, आई तुम्ही बाबांवर रागवू नका, म्हणजे आजोबांवर चिडू नका आणि राग धरू नका. आजी म्हणे, रागाचा सोडा हे का, कामाचा कामी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. आजी म्हणते की मला म्हणते तू की राग सोडा, आता मीच काय कामाचा ठेका घेतला आहे का. तर आई म्हणते की चिडता कशाला माझ्यावर, माया करावी सर्वांवर. माया म्हणजे सगळ्यांवर प्रेम करावे. सुधीर, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. तेव्हा म्हणतो सुधीर की आता तुम्ही भांडू नका आणि मला रडू येत आहे, आणि बघा सगळी भाजी पण करपून गेली. सुधीर रुसतो, तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असतं, विषय समजतात, खो खो हसते, पण आनंदित होते व सहभागी होते. तेवढ्यात ताई येते
आणि ती पण हसायला लागते, कारण हे सगळे कवितेत बोलत असतात. पण जेव्हा तिला असं कळतं की हे प्रकल्पासाठी सगळं करतात आहे, तर ती पण त्यात सामील होते. सहभाग होणे म्हणजे सामील होणे. ताई, बरं का आजोबा आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. आई, आहे का घरात पिठाची सोजी? आता ती पण यात सामील होते आणि ती पण कवितेत बोलू लागते. आई, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. ती म्हणते की आई, घरी पिठाची सोजी आहे का? तर आई म्हणते, तुला सोजी कशाला हवी, लाडू खातेस आणि उशाशी बशी ठेवते. सुधीर, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. म्हणजे आता आजी म्हणते की जेवण झाले, आता सगळेजण झोपा. खोपा म्हणजे घरटे. आता आपण सकाळी परत कवितेत बोलू. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. आता परत त्यांचं दुसऱ्या दिवशी पण कवितेत बोलणं सुरू होतं. तर सुधीर उठतो आणि आईला म्हणतो की चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आणि हवा सुटली. कशी सुटली आहे? गारगार. आणि मला गरम पाणी गरम आहे फार. ताई सुधीरला, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. ताई पण त्याला म्हणते, लवकर लवकर आटोप. आजी, आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. सुधीर आंघोळ करून आवरून येतो. ताई, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. आता ताई त्याला म्हणते की तू पण हे नीट लिहून घे सुधीर, आणि यमक जुळायला हवे नीट. कविता म्हणजे नीट कवितेचे यमक जुळायला हवे, तरच ती कविता चांगली होते. बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात. खुर्चीवर रेलून बसतात म्हणजे मागे झुकून आरामात बसतात. आणि रात्री ते घरी येतात. बाबा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आई कणिक मळत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. तर बाबा म्हणतात की आता माझ्यासाठी पहिले शिरा करा, तुम्ही नंतर कणिक वगैरे नंतर मळाल. आई, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. मग आई म्हणते की तोंड धुवा आणि आंघोळ करा आणि शिरा गरम खा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे मला चिरून द्याल. आजी, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे होईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. आजी त्यावर सुधीरला म्हणते की सुधीर तुझं दप्तर आवर आणि टापटीपणा म्हणजे स्वच्छता तू नीट रोज जरा करत जा. सुधीर, आजी, आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. वाण नसणे म्हणजे मला कमतरता नसणे. आजी, आई, तुम्ही असल्यामुळे म्हणजे तुमच्यामुळे माझं पान हालत नाही, आणि तुम्ही असल्यामुळे मला कशाचीच वाण नाही म्हणजे कशाचीच कमतरता नाही. आणि तेवढ्यात बाबा काय करतात, सुधीरच्या हातात पुस्तक देतात. बाबा, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. पुस्तके देत. हा घे थोरांच्या कवितेचा मळा, वाचून लागेल तुला कवितेचा लळा. म्हणजे ही बाबा त्याला काही पुस्तकं देतात आणि म्हणतात की थोरांच्या कविता म्हणजे मोठमोठ्या कवींच्या कविता त्याच्या हातात देतात आणि म्हणतात की हा वाच, म्हणजेच तुला त्याचा लळा लागेल, म्हणजे तुझा प्रेम वाटेल कविता. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते.
सुधीर, बाबा, आई, ताई, आजोबा अन आजी असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या त्या मी वेचू कशा अन किती. शांताबाईंची बाग अन सुरव्यांची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी. चेतवले भावनांचे मोह तुम्ही मनी. सर्वजण टाळ्या वाजवतात अन सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. आता त्याचे बाबा जे पुस्तकं देतात त्याच्यामध्ये ज्या पुस्तकं देतात त्याच्यामध्ये नारायण सुर्व्यांचे, गदिमांचं, बालकवींचे, नंतर शांताबाई शेळके यांचे पुस्तकं असतात ते कवितांचे. आता हे जेव्हा त्याला देतात तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की तुम्ही मला हे पुस्तकं दिले हे फार छान झालं. म्हणजे भावनांचे मोह चेतवणे म्हणजे तुम्ही माझ्यात कवितेची भावना जागृत केली. आणि तो या पुस्तकांमध्ये तल्लीन होऊन जातो आणि मग सगळेजण त्याचे अभिनंदन करतात, म्हणजे त्याला शाबासकी देतात किंवा कौतुक करतात. आता हा झाला धडा. ह्याच्यामध्ये छान यमक दिलेले आहेत. आता काही प्रश्न. आता खाली तर स्वाध्यायामधले प्रश्न सोडवायचेच आहे, पण तोंडी परीक्षेसाठी काही प्रश्न की आता प्रकल्प म्हणजे काय. आता शाळेमध्ये आपणही वेगवेगळे प्रकल्प करतो, म्हणजे तुमचे शिक्षिका तुम्हाला जे प्रकल्प देतात ते काय असतात ते तुम्ही विचार करून लिहून बघायचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा जर का कविता करायला आवडत असतील तर तुम्ही त्याच्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल हे पण तुम्ही करून बघायचं आहे. पान क्रमांक 66.